नमस्कार. आज या ठिकाणी कुकडी तांडा या छोट्याशा गावामधले आम्ही सर्व नागरिक आहोत आणि मी याच गावामध्ये प्राथमिक शिक्षक मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. तर आजचा जो विषय आहे, आमचे कुकडी तांडा येथील आमचे मित्र, आमचे शेतकरी बांधव अंकुशभाऊ फुलसिंग चव्हाण हे आमच्या गावचे नागरिक आहेत आणि त्यांची शेती जी आहे, हा जो नाला आहे, हा नाला नदी हा सरळ तिकडे जे तळ आहे आमच्या कोकडीच्या गावाच्या पलीकडे, तर हा नाला तिथे गेलेला आहे. म्हणजे पाऊस आला किंवा हा नाला इथून पूर्ण भरून वाहत राहतो आणि वाहत हे पूर्ण प्रवाह धरणामध्ये जातो. आणि मग विषय हा आहे, समस्या ही आहे, आमच्या अंकुशभाऊ जाधव चव्हाण यांना 1 मिनिटामध्ये अंकुशभाऊ तुमची समस्या काय थोडक्यात सांगा, मग मी त्याच्यामध्ये स्पष्टीकरण देतो. हे आमचे म्हणजे समस्या अशी आहे की आमचे माननीय किशोर आप्पासाहेब यांना आमदार आम्ही 5 वर्ष नाही 15 वर्ष बनवून आजपर्यंत आणलो, पण त्यांच्याकडे आमचं मानलेला विषय हाच आहे की प्रत्येक वर्षी की दादा आम्हाला फुलाची मागणी पूर्ण करून द्यायचा आणि आमदार साहेबांना सुद्धा की आमची मागणी पूर्ण करू हे सांगितलेलं, पण आहे प्रत्येक वेळेस सांगताय की आम्ही फुल तयार तुमचं करून रेडी करून देऊ. मग आम्ही पूर्ण गाव मिळून त्यांच्यासोबत राहून सुद्धा त्यांना आमदार 3 वर्ष बनवून दिलो. 3 पंचवार्षिक तर नाही, पण आमचे वडिलांपासून तात्यासाहेबांना सुद्धा त्यांचे काका आहे त्यांना सुद्धा आमदार कोकडीतून एकदम चांगल्या रीतीने बनवलं, पण कोकडीचे त्यांना आजपर्यंत आमचं हे कामसुद्धा केलेले नाही. आणि पूर्ण 75% शेतकऱ्यांचे जे या नदीच्या पलीकडून शेती आहे आणि आईवडील आमचे वयस्कर झाल्यामुळे आता त्यांना काही या नदीतून पार होता येत नाही. थोडंफार कमी जास्त पाणी पडल्यामुळे हे नदीच्या तिकडूनच अडकून राहतात आणि आता ते झालं, पण आम्ही सुद्धा नदीच्या तिकडेच अडकून राहतो पाणी जास्त झाल्यामुळे. मग लहान लहान मुलं आमच्या घरी वाट बघत राहतात. त्याच्याकरता आम्हाला छोटंसं करून दिलं. तर किशोरदादा आमदार साहेबांना खूप खूप शुभेच्छा. आमचं एवढं मागणी पूर्ण करून देऊ. तर आमचे अंकुशभाऊ यांचा विषय हा आहे की ह्या गावातले शेतकरी केवळ अंकुशभाऊच नाही तर इतर अनेक शेतकरी जे आहेत यांची शेती ह्या नाल्याच्या पलीकडे आहे. 75% शेतकऱ्यांची शेती तिकडे आहे. 75% गावातील नागरिकांची शेती पलीकडे आहे. आणि ज्या वेळेस शेतकरी सकाळी जर तिकडे गेले आणि दुपारी जर पाऊस पडला आणि या नाल्याला जर असा पूर आला तर ते शेतकरी जे आहेत पलीकडे त्यांना मुक्काम करावं लागेल, यांना इकडे येता येणार नाही. मग त्यांच्यासोबत लहान मुलं असतील, महिला माता भगिनी असतील, अशा प्रकारची अतिशय म्हणजे परिस्थिती ही या नाल्यामुळं निर्माण झालेली आहे. तर याच्यामध्ये अंकुशभाऊ यांनी सांगितलेलं आहे की आपल्या तालुक्याचे माननीय आमदार लोकप्रतिनिधी किशोरप्पा पाटील यांच्यापर्यंत त्यांनी तो विषय मांडलेला आहे आणि त्यांची मागणी एकदम रास्त आणि त्यांची वैयक्तिक मागणी नसून ती सर्व गावासाठी आहे. आणि शेतकरी जे पलीकडे आहेत सर्व शेतकरी बांधवांच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे. इथून शासन प्रशासन, आमदार साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील, हे सर्व जी प्रशासन आहे ती प्रशासनाने ज्या पद्धतीनं यांना आश्वासन दिलेलं आहे त्या पद्धतीने या नाल्यावरून पलीकड जाण्यासाठी बैलगाडी म्हणा, एखादं वाहन म्हणा, ट्रॅक्टर, जे काही साधन हे तिकडे जाता येईल सुरक्षितपणे आणि त्यांना परत रिटर्न शेतीवरून घरी परतता येईल अशा प्रकारची व्यवस्था केली पाहिजे असं सर्व गावातल्या नागरिकांचं मागणी आहे. प्रशासनाकडे नम्रपणे निवेदन आहे. आणि एक लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मीडियाच्या माध्यमातून मी सुद्धा हे सर्व प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की या विषयावर आपण गांभीर्याने याची दखल घ्यावी आणि सर्व गावकऱ्यांच्या लोकांचं म्हणणं, यांची समस्या जी आहे ती समस्या आपण लक्षात घेऊन यावर आपण तात्काळ अंमलबजावणी कराल अशी मी या गावकऱ्याच्या वतीनं यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचू इच्छितो. एवढे या ठिकाणी मी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अंकुश जाधव आहे. मी कोकडी तांड्याचा रहिवासी आहे आणि माझं शेत जे आहे ते कळमसिरा शिवारात आहे. म्हणजे आता या नाल्याच्या तिकडच्या साईडनं, जंगलाच्या तिकडच्या साईडनं माझी शेती आहे. कारण की हा नाला आम्हाला खूप दिवसापासून म्हणजे एवढा त्रास होतो
कमीत कमी 20 वर्षापासून आम्हाला हा त्रास होतोय. कारण की फेब्रुवारी पर्यंत हा नाला आटत नाही. या नालात डोक्याच्या वरती पाणी राहतं. हो, गेल्या वर्षी आम्ही मायलेक, मी आणि माझी आई आम्ही मरता मरता वाचलेलो आहे. तसंच आज जवळ माझा मित्र आहे शेजारी नाल्याचा विकास, तो सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होता. हो, गावातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे या नाल्याची परिस्थिती अशी आहे. कारण की माझ्या आज बी अर्ध कुटुंब, माझे आई वडील आज बी आज शेतात राहायला गेलेले आहेत. कारण की आम्हाला यायला रस्ता बंद असतो. एक तर आम्हाला मालखेड्यावरून जावं लागतं, नाही तर मग आता नवीन जो रस्ता झालेला आहे तो लवाऱ्याकडनं, तिकडनं आम्हाला जंगलातून जावं लागतं. कारण की जंगली प्राणी हे ते सगळंच खूप त्रास आहे आम्हाला. आम्ही शासनाला हेच विनंती करतो. आणि प्लस आता अर्धा रस्ता असं झालाय की गावापासून तर स्मशान भूमीपर्यंत अर्धाच रस्ता झालेला आहे. तो पण तिथे खूप त्रास होतो, इथपर्यंत यायला खूप त्रास होतो. तो अर्धाच रस्ता झालेला आहे. आणि सर्व त्यामुळे मी सांगतो की प्रशासनाला की आम्हाला त्वरित हे पूल तयार करून द्यावं. तसेच आमदार साहेबांना सुद्धा आम्ही ते सांगितलेलं होतं. आमदार साहेबांनी सुद्धा आम्हाला होकार दिला होता या गोष्टीला, पण अजून बी होकार देऊन या गोष्टीला 1 वर्ष तरी व्हायत आले बापू. 1 वर्ष व्हायत आले याला. आमदार साहेबांना मी हेच विनंती करेल आणि सर्व प्रशासनाला हेच विनंती करेल की कारण की आम्ही वाचलेलो आहेत आणि सगळ्या गावांना समस्या आहेत. माझ्या आज नाही समस्या सुटली तर आम्ही गावकरी आंदोलन करणारच आहोत. कारण की या नाल्यासाठी, कारण की माझ्या आज बी आता चला तुम्ही माझं अर्ध कुटुंब तुम्हाला शेतात नाही दिसलं तर मग सांगा. मग हा उघड्यावरच राहत आहेत. हो, राखीव जंगल आहे तिकडे. त्यामुळे मी प्रशासनाला आणि सर्वांना सांगतो की या नाल्याचं लक्ष द्या आणि लवकरात लवकर पूर्ण करा.